तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 2 आधार पीएम किसानची होणार वसुली, एक खाते बंद करण्याबाबत अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निर्देश। राज्यात 4168 शेतकऱ्यांकडे 2 आधार। यंदा कापसाचे विक्रमी उत्पादन होणार, देशात 360 तर राज्यात सर्वाधिक 125 लाख गाठींची शक्यता। कापसाची गुणवत्ता उत्तम राहील। आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळाची आज 4 दिवसात दुसरी बैठक, मंत्रालयातील लगबग वाढली। डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार, 115% पावसाचा अंदाज। राज्यातून मान्सून 6 ऑक्टोबर पासून परतीच्या प्रवासाला। अमरावती जिल्ह्यात 1.85 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 अनुदान, सण उत्सव काळात मोठा दिलासा। 46,246 शेतकऱ्यांची ई-केवायसी शिल्लक। सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस, द्राक्ष बागा व खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान। पशुखाद्याच्या किमती वाढल्या, दूध उत्पादक हवालदिल, अधिकच्या खर्चाने मोबदला घटला, शेतकरी संकटात। कांदा टोमॅटोचे दर वधारल्याने बळीराजा उत्साहात, आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत होणार। कांदा 4,950 रुपये क्विंटलचा दर। रामटेक तालुक्यातील गावांना वादळी पावसाचा फटका बसला, धान पिकाचे नुकसान, घरांवरील छपरे उडाले तर वृक्ष उन्मळून पडले। झेंडूची आवक 30 टन, भाव 40 रुपयांवर। शेवंती गुलछडी 400 पार, बाजारात फुलांची सजली रास। सोयाबीनसह मूग उडदाची 10 ऑक्टोबर पासून खरेदी, ऑनलाईन नोंदणी सुरू। 7 जानेवारी पर्यंत खरेदीची प्रक्रिया। बीड जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू, मूग उडीद सोयाबीन उत्पादकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार। गडचिरोली जिल्ह्यात 14,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना। बारामतीच्या 33 गावांवरील जिरायतीचा शिक्का पुसणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। नीरा करा जोड प्रकल्पासाठी 1000 कोटी खर्च। तांदळाने गाठली 100, नव्या मालाची प्रतीक्षा, जिल्ह्यात रोज 50 टन होते आवक, दसऱ्यापासून आवक वाढणार। खरीपातील ई पीक पाहणी 69%, यापुढील पाहणी तलाठी स्तरावर होणार। अतिवृष्टीतील नुकसानीचा निधी आचारसंहितेपूर्वी मिळणार, सोयगाव तालुका प्रशासनाकडून लवकरच निर्णयाची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यात 51,566 शेतकऱ्यांना 18.14 कोटींचे अनुदान, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, संयुक्त खातेदार प्रतीक्षेत। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचा विमा 25% अधिक मिळणार, प्रशासनाचे निर्देश। 110 महसूल मंडळात उत्पादन घटण्याची चिन्हे। विश्वकर्मा योजनेत छत्रपती संभाजीनगरात 25,000 अर्ज, निव्वळ शिलाई मशीनसाठी। सोयाबीनची आवक सुरू, भाव मिळेना अन नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होईना, जुन्या सोयाबीनला 4,500 रुपयांचा दर। आकारणी 4Gची सेवा मात्र 2G सारखी, मोबाईलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांना मनस्ताप, कंपनीने ग्राहकांची समस्या मार्गी लावावी। बीड जिल्ह्यात विमा कंपनीने अगोदर नाकारले, कान टोचतात 1.25 लाख शेतकऱ्यांना 103 कोटी, सूचनांची पुनःपडताळणी करून मंजुरी, कोणतेही कारण न देताच नाकारले होते अर्ज। विद्यार्थ्यांना आता 12 अंकी अपार कार्ड मिळणार, 1 महिन्यात मिळणार डिजिटल ओळखपत्र। हिंगोली जिल्ह्यात कापूस सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर 102 कोटी वितरित, कृषी विभागाची माहिती। हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य। पीक विम्याच्या नमुना सर्व्हेनुसार नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25%च रक्कम मिळणार। 15 ऑक्टोबर पासून नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होणार, मूग उडीद सोयाबीनची नोंदणी सुरू, जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात 8 केंद्रे। महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना, गडचिरोली जिल्ह्यात 14,000वर शेतकऱ्यांच्या खात्यात 47 कोटी, सणाचा आनंद द्विगुणित, कर्ज भरणाऱ्यांना दिलासा। आधार प्रमाणीकरण नसल्याने 112 जण अद्याप वंचित।
पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली, सर्वेक्षकांकडून नुकसान दाखवण्यासाठी पैशांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात 7,500 एकर जमिनीचा मोबदला अवघा 10.49 लाख। धरणग्रस्त विस्थापित संघर्ष समितीची पत्रकार परिषदेत माहिती। हिवरा बाजार परिसरात वादळासह गारपीट, धान मिरचीच्या पिकांचे प्रचंड नुकसान, झाडे पडल्याने वाहतूक कोसळीत। पीएम किसानचे अपडेट, 70च्या वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ, शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन। आरवी उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळणार तरी केव्हा, शासनाला सवाल, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच। ई पीक पाहणीच्या अटीत शिथिलता, तरी शेतकरी अनुदानापासून वंचित, शासन आदेशानंतरही स्थिती कायमच, प्रशासन लागले कामाला, शेतकरी प्रतीक्षेत। विदर्भात पावसाची सरासरी पार, ला निनाची मेहरबानी, शेतकरी खुश, अवकाळीची ही शक्यता। आंबिया बहारमधील नुकसान भरपाई लवकरच मिळणार, फळपीक योजनेअंतर्गत 814 कोटींची भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। मोसंबीच्या फळगळतीने शेतकरी अस्वस्थ, तज्ज्ञांनी साधला संवाद, उत्पादन घटण्याची शक्यता। 40 गावात कांद्याला मिळाला 4,751 रुपये प्रति क्विंटलचा दर, महिनाभरातील सर्वोच्च भाव, आवक मात्र ओसरली, किरकोळ बाजारात दर वाढले। परतीच्या पावसाने सोयाबीन ओले, शेतकरी सापडले आर्थिक संकटात, सस्ती दिग्रस बुद्रुक परिसरात पंचनामे करण्याची मागणी। केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, प्रशासनाची डोळेझाक, बिलाची पावती देण्यासही केली जाते टाळाटाळ। अद्रकावरील शुल्क काष्ट समता संपेना, सडरोगाचा मोठा फटका, बाजार सावंगी परिसरातील शेतकरी त्रस्त, उत्पादनात मोठी घट होणार। सोयाबीन दर घसरले, नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा, ओलावा असल्याने 3,500 ते 4,000 रुपयांपर्यंत मिळतोय दर। बुलढाण्यातील 4.15 लाखांवर शेतकऱ्यांना 170 कोटींचा लाभ। कंधार विभागात ढगफुटीने शेतातील पिकांचे नुकसान, 2,000 शेतकऱ्यांनी नोंदवल्या तक्रारी, विमा कंपनीकडे फक्त 12 शेतकऱ्यांचीच यादी। गोंदिया जिल्ह्यात 247 शेतकऱ्यांच्या खात्यावर आले प्रोत्साहन अनुदानाचे 88 लाख रुपये। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, आधार प्रमाणीकरणानंतर मार्ग मोकळा। लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आले 1,55,00,000 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।